नमस्कार, जय भीम सर्वांना। आणि आज पहा काय बापरे, पाणी खूप येऊन राहिला बाहेर। आणि इकडे बघा, ह्या दरवाजातून खूपच पाणी येऊन राहिलं आहे बघा। हे पूर्ण इकडे वरी पाणी येऊन राहिलं आणि ह्या दरवाजातून पूर्ण इकडे येते आणि ह्या खिडकीतून बी बघा बघा पूर्ण पाणी हे खाली हे पूर्ण भरून गेलं। कसं करावं काय, खाली गहू होते ते सगळं आता वर ठेवलं, कारण पाणी पूर्ण घरभर होऊन जाईल तर पूर्ण गहू गी सगळे कपडे लागते सगळं वाया चाललं जाईल। पूर्ण सगळं बाजूवर ठेवून देते हे बघा। असे दिवस काढा लागते, काय करावं। हाँ कपड़े से नहीं, जब तक इधर से पानी आएगा ना ऐसा ही होगा। दर साल ऐसे ही होता है, हर साल है ना। दरवर्षी ना हाच प्रॉब्लेम आहे इथे, कारण बाहेरून म्हणजे असं काही आहे नाही ना, तर त्याच्यामुळे सगळं पाणी इकडेच येते, पूर्ण घर भरून जाते। बाई तुझे ड्रेस बरं बदलून घेतो। तुमच्याकडे पाणी आला का कमेंट्स मध्ये सांगा। आमच्या इकडे तर कालपासून तर चालूच आहे। नाही काल नाही, परवाच्या दिवशी गारपीट झालं आणि कम हो गया दिखा, कम हो गया हाँ? पोछा ना वो बाहर का बड़ा वाला, असं होते। पाहा लागन, काहीतरी करून मागा लागन, घर मालकींना सांगावं लागन काहीतरी आम्हाला असं अडचण करून द्यावा म्हणून, कारण पाणी आलं नाही पाहिजे ना आत, कारण एवढं मोठं पाणी आत येईल तर मग कसं होईल। कितीक वेळा आम्ही मग बरसात तर रोजचीच बरसात राहणार आहे, मग बरसातभर काय आम्ही हे पाणी टोहाराचं काम करणार काय। तर आज म्हटलं असा लुक करून पहा, म्हटलं खूप मोठी बिंदी, लिपस्टिक तर लावतेच, आणि कानातले बघा मोठे मोठे। आज एक म्हणजे 5-6 रील बनवले। रील बनवासाठी मी तयार झाली। तर कसा वाटतं माझा लुक। आणि हे बघा, हे नकली केस आहे हे माझे नकली केस आहे, ते बघू शकता, पण छान दिसून राहिले। माझे केस एवढे आलेच आहे, पण एवढं आहे का म्हणजे एवढे मोठे आहेत थोडेसे माझे केस, इथेपर्यंत आहे आणि हे एवढे आहे। तर कसा वाटतो माझा लुक। आणि इकडे बघा खूप मस्त आज ना माहोल थंडा थंडा मस्त, खूप मस्त छान दिसून राहिलेला आहे। आणि तुम्ही मला सांगा अशी तयार होऊन आणि हे बिंदी कशी वाटते मला कमेंट्समध्ये सांगा। असा लुक तर मी नेहमी अशी बिंदी लावत जाणार, ठीक आहे। पण मला असं वाटते नाही, एवढं मोठं नाही, बेकार वाटते ना। तर खूप छान वातावरण आहे आणि आज सुद्धा खूप पाणी आलं, माहीतच आहे। पाणी आलं ना पूर्ण घरामध्ये चाललं गेलं होतं, पण ते आवरताच मला खूप टाईम होऊन गेला। आणि मग अचानक ऊन तपल्याच्या नंतर मग आता कार्टून व्हिडिओ बनवून झाला, पब्लिक पण होऊन गेला, आणि ते झाल्याच्या नंतर म्हटलं चल आता रील बनवून घ्या म्हटलं, नाही तर छान दिसत आहे नाही। एका ताईंनी मला कमेंट्स केली होती की स्वतःची तारीफ नका करू, ठीक आहे, मी स्वतःची तारीफ नाही करत, तुम्ही सांगा मला मी कशी दिसते आणि हे कसं दिसते, ठीक आहे। छोटंसं साधा सिंपल लुक माझा। आज मला रील बनवायची होती म्हणून मी म्हटलं चला आज असा लुक करून पहा, नाही थोडं काय मनाला म्हणजे मन फ्रेश होऊन जाते। आणि मला ना रील बनवणं खूप आवडते, दिवसभर मी रील बनवणं थकणार नाही, आवडते मला रील बनवणं खूपच। म्हणजे शाळेत असताना सुद्धा मी डान्समध्ये भाग घ्यायची, मला आवडच होती, लहानपणाची आवड होती मला, पण आता ते पुरं झालं। तर कोणाकोणाला माझे ब्लॉग आवडतात प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा। चला इथे स्टॉप करते आता हे सगळं काढून ठेवते, खूप भारी लागत आहे। मी कधी घालत नसते हे विकतचे, मला ना म्हणजे कान पिकून जातात म्हणून मी घालत नसते,
फक्त आता मीच घातलं, आता फक्त लुक करायचा होता म्हणून. आणि बघा ना, इकडचं पूर्ण झाड माझे वाळून गेले. हे बघा, फक्त ते एकच राहिलेलं आहे सदाफुलीचं. आणि याच्यातलं मिरचीचं झाड पूर्ण वाळलं आणि याच्यातलं एक तुळशीचं वाढलं आणि हे एकच तुळशी राहिली. चला आता मी भांडे घासून घेते फटाफट. चला, एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे, म्हणजे कोणी पुढं जात असलं ना तर त्यांना मागं कसं खिचायचं हे लोकांची सवय आहे, बरोबर ना. आता खूप काही लोक मला म्हणजे असे म्हणतात की हे अशी करते तशी करते, ब्लॉग बनवते. ठीक आहे बाबा, मला आवडते, मी बनवते. मागच्या व्हिडिओमध्ये असं राहू द्या, हे टॉपिक बंदच करते मी. काही फारसं काही जास्त सांगत नाही, कारण तुम्ही बोर होऊन जा. नाही बाई, काय करतो मग? पाणी नाही खेळू. अरे वा वा वा, बघा माझ्या भाचीने काय काय मिष्टी दाखव मला. अच्छा, तुझ्यासाठी घरी बनवलं. अरे वा, बघा मिष्टीने घरी बनवलं हँडवॉश. अरे वा बाई, छान आहे. हो काय. आता झालं माझं जेवण आणि आता रात्रीचे वाजले 9. आणि बघा आता मला कोणी कोणी कॉमेंट्स केले, कोणी कोणी मला साथ देत आहे. कारण मी काल व्हिडिओ टाकला होता की व्हिडिओ बंद करते बा म्हणून. तर मला कोणी कोणी कॉमेंट केले ते मी सांगते तुम्हाला. तर अनिता कुंभारे ताई आहे. ताई, व्हिडिओ बंद नका करा, मला टनाटन खूप आवडते. थँक्यू, तुमचा मला सपोर्ट मिळाला. ताई, तुम्ही खूप छान ब्लॉग बनवता, मला खूप आवडते. प्लीज तुम्ही बंद करू नका. तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते, मला खूप आवडते. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला आवडते, थँक्यू. काय नाव आहे त्याचं? ऐश्वर्या काळे यांनी म्हटलं आहे तसं की व्हिडिओ बंद नका करू. थँक्यू, नाही करणार मी व्हिडिओ बंद. ताई, तुमचे ब्लॉग मला खूपच आवडते, प्लीज बंद नका करू. स्नेहल घोके, नाही करत. पण माझी इच्छा नव्हती म्हणून मी बंद करायचा विचार केला होता, पण तुमचा साथ मिळून राहिला तर त्यामुळे मी नाही करणार. प्रियंका नारनवरे, हां, नाही मी नाही टाकत, ती भेंडी फेकून देते. आता पुढे तुम्ही सांगितलं ना तसं करेल मी. हो, मी मोठ्या ताईकडे होती तेव्हा भेंडीतले ज्या बिया राहत असताना, म्हणजे जे जळळ भेंडी राहते, तर मी त्या बिया फेकत नसते, त्या बिया मी टाकत असते भेंड्यामध्ये. मला खूप आवडते, तुम्ही करून पहा. ह्या ताईंनी सांगितलं की मी फेकत असते, पण फेकू नका, चांगलं आहे. जे व्हिटॅमिन असते त्याच्यामध्येच असते भरपूर, खाल्लं पाहिजे. सरिता पापलकर, व्हिडिओ बंद करू नका. ठीक आहे, नाही तुमचा प्रतिसाद मिळून राहिला मला, तर ठीक आहे, मी नाही करणार बंद. तर झाले माझे कॉमेंट्स वाचून, भरपूर आहे. मी अजून घेत जाणार. आता रोजच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओवर जेवढे मला आज जेवढे मला कॉमेंट्स आले तेवढे मी म्हणजे रोजच्या व्हिडिओमध्ये घेत जाणार आहे. आणि माझं कुठं चुकत असेल, कुठं गडबड होते, माझे मिस्टेक होऊन जाते बोलता कारण मी कधी म्हणजे स्पष्ट बोलता येत नाही, म्हणजे बोलताही येते पण कसं म्हणजे असं आता हमेशा मी ब्लॉगिंग राहत नाही ना, तर थोडंफार गोंधळल्यासारखं होते, तुम्ही समजू शकता. तर तुमचा मला भरपूर सपोर्ट मिळाला आहे, थँक्यू. तुमचं मनापासून थँक्यू मानते, आभार करते तुमचंवालं. आणि अजून काय खरं तर ना, मला खूप खरंच सांगते ना, तुमच्या सपोर्टामुळे मी इथे आहे. कारण तुमचा सपोर्ट मला मिळाला नसताना तर काय झालं असतं मला काही माहीत नाही. कारण मी खूप टेन्शनमध्ये आले होते. तर झालं, जेणेकरून जे व्हायचं ते होतेच. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख असतेच, पण कसं आहे सोबत कोणी असलं तर थोडंसं आपल्याला सहारा राहतो, तेवढं टेन्शन कमी होऊन जातं. मग जेव्हा जिम्मेदारी सगळी बाईच्या डोक्यावर येते ना, तेव्हा थोडं म्हणजे कठीण जाते. खूप अशा माझ्यासारख्या बाया आहेत, मी नाही म्हणत की मीच आहे. माझ्यापेक्षा तर कोणाकोणाची कंडिशन खूप बेकार आहे, मी तरी थोडी फार बरी आहे.
म्हणजे माझ्या आई बाबाचा, बहिणी भावाचा, मला सगळ्यांचा सपोर्ट आहे. त्यामुळे मी त्यांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने मी खरंच सुखी संपन्न आहे. चला आता काय बोलूया आता. चला आता मी इथे व्हिडिओ बंद करते, स्टॉप करते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुमचा भरपूर मला असा सपोर्ट द्या आणि व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.